परभणीत अखेर ठाकरेंचा महापौर बसलाय। भाजपला धूळ चारत ठाकरेंच्या शिवसेनेनं या महापालिकेवर भगवा फडकवलाय। फोडाफोडीच्या चर्चांना पूर्णविराम देत महाविकास आघाडीने आपली सत्ता राखली असून भाजपचा मोठा पराभव झालाय। अत्यंत चुरशीचा ठरलेल्या या निवडणुकीत नेमका कुणाला किती मतांचा कौल मिळालाय आणि भाजपची रणनीती कुठे फसली जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राहिली असून भाजपला मोठा हादरा बसलाय। परभणीच्या महापौरपदी ठाकरेंचे सय्यद इक्बाल यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची वर्णी लागली आहे। शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सत्तेचे वाटप ठरल्यानंतर आज प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडली। यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सय्यद इक्बाल यांनी भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांचा दारुण पराभव केलाय। सय्यद इक्बाल यांना तब्बल 39 मते मिळाली तर भाजपचे उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना केवळ 26 मतांवर समाधान मानावे लागले। या विजयामुळे परभणी महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दबदबा निर्माण झालाय। निवडणुकीपूर्वी परभणीत मोठ्या प्रमाणावर राजकीय घोडेबाजारी होण्याची शक्यता वर्तवली जात होती। विशेषतः फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता होती। काँग्रेसचे 12 आणि शिवसेनेचे 25 असे एकूण 37 नगरसेवक महाविकास आघाडीकडे असताना भाजपने आपल्या 26 नगरसेवकांच्या बळावर चमत्कार घडवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र अपक्ष नगरसेवकांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला साथ दिल्याने सय्यद इक्बाल यांच्या विजयाचा मार्ग सुकर झालाय। उपमहापौर पदासाठी देखील काँग्रेसचे गणेश देशमुख यांची वर्णी लागली आहे। यामुळे आता आगामी काळात परभणीत ठाकरेंची सेना आणि काँग्रेस यांचे सत्तेचे समीकरण कसे चालते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। भाजपला 39 विरुद्ध 26 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागणे हा जिल्ह्यातील राजकारणात त्यांना मोठा धक्का मानला जातोय। परभणीतील या सत्ता समीकरणामुळे परभणी शहराच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळणार का आणि शहराचा विकास होणार का हे आता येणाऱ्या काळात कळेलच। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तुम्ही थोडक्यातला फॉलो करा।